करोगे किसी सबक की तरह। हमारे दरमियान एक और मुनफरद शख्सियत वजीर ट्रांसपोर्ट मिस्टर रामलिंगा रेड्डी साहब मौजूद हैं। सदर जलसा आली जनाब रोशन बेग साहब की शख्सियत किसी तारुफ की मोहताज नहीं, वो अपने आप में एक फ़आल अकादमी है। मैं तमाम मुहिबान उर्दू की जानिब से दिल की अमीर गहराइयों के साथ आपका इस्तकबाल करती हूँ और ये शेर आपकी नजर करती हूँ। हम तो दरिया हैं, हम तो दरिया हैं, बहना हमें मालूम है, जिस तरफ हम चल पड़े रास्ते बनते गए। रफी भंडारी साहब से गुजारिश है कि वो अपनी तारीफ पेश करें। बीजापुर के एक एमएलए बागवान साहब आज यहाँ हमारे साथ मौजूद हैं। अशफाक सिद्दीकी मेंबर कर्नाटका उर्दू से ख्वाहिश करती हूँ कि आपका इस्तकबाल करें, खुदकुशी करें। के अब्दुल जब्बार साहब एमएलसी भी हमारे दरमियान मौजूद हैं। मैं हमारी एकेडमी की मेंबर सबिहा जुबैर से ख्वाहिश करती हूँ कि उनकी खुदकुशी करें। एक शेर पेश करती हूँ। जो हिम्मत से नशाने राह मंजिल ढूंढ लेते हैं, जो हिम्मत से नशाने राह मंजिल ढूंढ लेते हैं, तलातुम खैज मौजों में भी साहिल ढूंढ लेते हैं। माइक माइक दिखता पोडियम में सामईन, इसके अलावा तमाम एजाज याफ्तगान और आज यहाँ उनके साथ आए दूर दूर शहरों से ख़वातीन व हज़रात, मीडिया पर्सन्स, सहाफ़ी हज़रात, दीगर शोरा, उदबा, शुरका और अकादमी के अरकान के अलावा फर्दन फर्दन तमाम का इस्तकबाल करती हूँ और आखिर में एक शेर पेश करते हुए इजाज़त चाहती हूँ। जाने किस किस के लिए लोग यहाँ जीते हैं, जाने किस किस के लिए लोग यहाँ जीते हैं, हम जो जिंदा हैं तो उर्दू के लिए जिंदा हैं। सबसे पहले मैं मुबारकबाद देता हूँ उर्दू एकेडमी को और उनके तमाम अरकान को कि उन्होंने आज अपने इस अवार्ड की तकसीम के जलसे में हमारी रियासत के हज़ील अजीज चीफ मिनिस्टर सिद्धरामैया जी को मदद किया और इस जलसे में उनके हाथों से उर्दू के उन खुतबा शोरा और मजमूई हैसियत से जिन्होंने पूरा एक रिकग्निशन बनवाया है अपना उनकी अवार्ड तकसीम होगी। इस पर तशरीफ फरमा इस जलसे के सदर मेरे दोस्त कैबिनेट कलीग रोशन बेग साहब, MLC अब्दुल जब्बार साहब, MLA
आली जनाब महमूद बागवान साहिब और हम सब की बहुत ही मुक़द्दस शख्सियत और शरीयत अमीर शरीयत मोहतरमा जनाब आलाज अशरफ अली साहिब, इसी तरह हमारे इतने दरगाह नवाज के सज्जादा और वक्फ बोर्ड के मेंबर आली जनाब सैयद शाह के सुदराज हुसैनी साहब और यहाँ पर आए हुए वो तमाम उर्दू के महबान ख़वातीन व हज़रात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। और ये बात सही है कि मैं भी 40 साल की सियासत में एक धर्म सिंह साहब को देखा था कि वो उर्दू एकेडमी की जानिब से एक जबरदस्त जलसे में शरीक थे। आज के इस दौर में हम अपने हरदिल अजीज चीफ मिनिस्टर सिद्धरामैया जी को यहाँ देखकर अपने आप पे इत्मीनान बख्शते हैं। उर्दू एक हिंदुस्तान की जबान है। इट इज एन इंडियन लैंग्वेज, जैसा कन्नड़ है, मराठी है, तेलुगु है, मलयालम है, हिंदी है। उर्दू यहाँ पैदा हुई, यहाँ पली बड़ी और फिर उर्दू ने एक तहजीब, और उर्दू तहजीब को हम गंगो चौकी तहजीब कहते हैं। आजादी के बाद जरूर एक साजिश हुई कि उर्दू को जबान से आहिस्ता आहिस्ता बोली में तब्दील किया जाए। जबान वो होती है जिसका अपना अदब होता है, जिसका अपना लिटरेचर होता है, जिस पर रिसर्च होता है, मुख्तलिफ जबानों में होने वाले तमाम रिसर्च का, और फिर साथ ही साथ ये तहसीब की बुनियाद। मैं मुबारकबाद देता हूँ कि हम कर्नाटक में होने के नाते we are proud of कर्नाटका हमारे। We are also proud on our mother tongue, which is a language of our mother. हमने अभी कैबिनेट में ये मंजूरी दी कि कर्नाटक में कन्नड़ा मीडियम होगा या मदर टंग में मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन होंगे, यानी तमाम स्कूल जो प्राइमरी से कन्नड़ा में होंगे या मदर टंग में होंगे। किसी को कोई शक और शुबा करने की कोई जरूरत नहीं है। साथ ही साथ यहाँ पर उर्दू दूसरी सरकारी जबान थी, और मैं चाहता हूँ कि ये दूसरी सरकारी जबान का जो जियो निकला था उसको सही मानों में इम्प्लीमेंट किया जाए। साथ ही साथ बहुत ख्वाहिश थी हमारे लोगों की, हमारे दोस्त रोशन बेग साहब के पास ही है वो पोर्टफोलियो, और इंशाल्लाह हमें उम्मीद है कि ऑनरेबल चीफ मिनिस्टर ने ऐलान किया है कि उर्दू डेस्क होगा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में। आई थिंक इट शुड बी इम्प्लीमेंटेड। हर एक मामला हमारे रोशन बेग साहब से है, उनके डिपार्टमेंट से है, या हमारे जर्नलिस्ट है। उर्दू में हमारे जो प्रोग्राम्स हैं, जो ऑनरेबल चीफ मिनिस्टर के 28 स्कीम है, चाहे वो KMDC की हो, माइनॉरिटी डायरेक्टरेट की हो, या फिर वक्फ की हो, 28 स्कीम्स में हम जो बेनिफिट्स अपनी कौम को दे रहे हैं, उनके तमाम उर्दू अखबार पे भी उनके एडवर्टाइजमेंट है, लोकल पेपर है।
गुलबर्गा में भी 4-4, 5-5 उर्दू डेली हैं। हैदराबाद के तीनों चारों पेपर रोशन बेग अच्छी तरह जानते हैं। सियासत, रहनुमाई, मुंसिफ वो हमारे इलाके में काफी आते हैं। इसलिए मैं ये उम्मीद करता हूँ आज के इस जलसे में कि उनको भी एडवर्टाइजमेंट्स मिले, ताकि हमारी सरकार का, सिद्धरामैया सरकार का जो माइनॉरिटी वेलफेयर के प्रोग्राम्स हैं, जो अदर प्रोग्राम्स हैं, वो भी जो है हमारे लोगों तक पहुंचे। मैं ज्यादा वक्त देना नहीं चाहता। मैं उन तमाम उद्यमा को, शोरा को और उन तमाम मुहिब्बान उर्दू को ये एक एहसास है, आपकी खिदमत का एक रिकग्निशन है। जिंदगी हम पैदा हुए चले गए, लेकिन वही लोग याद रखते हैं जिन्हें दुनिया आज ये रिकग्नाइजेशन आपको दिया जा रहा है। उर्दू के ताल्लुक से तो बात करते हुए अपनी बात खत्म करता हूँ। देने वाली है सवाल। और जब राकेश शर्मा स्पेस में गया, इंदिरा गांधी हमारी प्राइम मिनिस्टर थी, बात करती है राकेश शर्मा से, राकेश हिंदुस्तान कैसे दिख रहा है? तो अल्लामा इकबाल का ये शेर, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अपनी तहरीर के आखिर में कहा कि मैं जो करूंगी उर्दू के लिए करूंगी, तो मैं अपनी शेर की बात खत्म करता हूँ। उर्दू नाम है मेरा, उर्दू जबान हूँ मैं। उर्दू नाम है मेरा, उर्दू जबान हूँ मैं। दोशीज़ाए वतन हूँ, हिंदुस्तान की शान हूँ मैं। इकबाल की मोहब्बत हो, गालिब की जान हूँ मैं। उर्दू नाम है मेरा, उर्दू जबान हूँ मैं। शुक्रिया। सामाजिक जैसा कि आप जानते हैं कि पिछले 4 सालों से इनामात नहीं किए गए थे। तो ಈ ಸಮಾರಂಭದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರು, ವಾರ್ತಾ ಸಚಿವರಾದಂಥ ಸಿ.ಆರ್. ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಅವರೇ, ಪೌರಾಡಳಿತ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮತ್ತು ವಕ್ಫ್ ಸಚಿವರಾದಂಥ ಶ್ರೀ ಕಮರುಲ್ಲಾ ಅವರೇ, ಶಾಸಕರಾದಂಥ ಶ್ರೀ ಜಬ್ಬಾರ್ ಅವರೇ, ಶ್ರೀ ಭಾಗವಾನ್ ಅವರೇ, ಉರ್ದು ಅಕಾಡೆಮಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಫೌಜಿಯಾ ಚೌಧರಿ ಅವರೇ, ಉರ್ದು ಅಕಾಡೆಮಿಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರೆ ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಭಗಿನಿಯರೇ, ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ಲ ಗೆಳೆಯರು, ಕರ್ನಾಟಕ ಉರ್ದು ಅಕಾಡೆಮಿ ಇವತ್ತು ವಾರ್ಷಿಕ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿ ನನಗೆ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದೆ. ಇವತ್ತು 4 ವರ್ಷಗಳ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಸುಮಾರು 20 ಸದಸ್ಯರಿಗೆ, ಯಾರು ಉರ್ದು ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ, ಕಾವ್ಯ ರಚನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ, ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮದಲ್ಲಿ, ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅಪರಿಮಿತ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ. ಸುಮಾರು 20 ಜನರಿಗೆ ಇಂಥ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಉರ್ದು ಭಾಷೆಯ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ, ಉರ್ದು ಸಾಹಿತ್ಯದ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ, ಉರ್ದು ಭಾಷೆಯನ್ನ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚು ಜನಪ್ರಿಯಗೊಳಿಸಲಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು ಕೂಡ ಆಯುಸ್ಸು ಆರೋಗ್ಯ ದೊರಕಲಿ, ಅವರಿಗೆ ಶುಭವಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ಉರ್ದು ಭಾಷೆ ಅದು ಒಂದು ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾಷೆ. ಇದು ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರ ಭಾಷೆ ಏನಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯರ ಭಾಷೆ. ಇದು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ, ಗೌರವಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಈ ಭಾಷೆಯನ್ನ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೀಮಿತಗೊಳಿಸಬಾರದು. ಅನೇಕ ಜನ ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲದವರು ಕೂಡ ಈ ಭಾಷೆಯನ್ನ ಕಲಿತಿದ್ದಾರೆ, ಓದಿದ್ದಾರೆ, ಸಾಹಿತ್ಯ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಒಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಉರ್ದು ಭಾಷೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಬಹಳ ಜನ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಉರ್ದು ಭಾಷೆನ, ಆದರೆ ಓದೋರ ಸಂಖ್ಯೆ ಬಹಳ ಕಡಿಮೆ. ಬರೆಯುವವರ ಸಂಖ್ಯೆ ಇನ್ನೂ ಕಡಿಮೆ. ಹಾಗಾಗಿ ಉರ್ದು ಭಾಷೆಯನ್ನ ಹೆಚ್ಚು ಜನ ಕಲಿತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತೆ ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಗತ್ಯ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಕರ್ನಾಟಕ ಉರ್ದು ಅಕಾಡೆಮಿಯವರು ಅಂಚೆ ತೆರಪಿನ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಚೌಧರಿ ಅಂಚೆ ತೆರಪಿನ ಶಿಕ್ಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾಡಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು. ಎಲ್ರಿಗೂ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಗಬೇಕು, ಕಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಉರ್ದು ಭಾಷೆ ಒಂದು ಜಾತ್ಯತೀತ ನೆಲಗಟ್ಟಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಷೆ. ಸೆಕ್ಯುಲರ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್. ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಸೀಮಿತಗೊಳಿಸಬಾರದು. ಇಡೀ ದೇಶದ ನಾಡಿನ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕಾಗ್ತದೆ.
ಕರೀತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು. ಒಂದು ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. 4 ವರ್ಷದ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನ ಒಮ್ಮೆಲೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ನೀವು ಉರ್ದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅಪರಿಮಿತವಾದಂತಹ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹಂಗ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನ ಪ್ರದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ನೀವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡಿ ನಾನೇ ಬಂದು ಕೊಡ್ತೀನಿ. ಹೆಚ್ಚು ನೀವೇನಾದ್ರೂ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ರೆ ಅವೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲಾ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಗೌರವಿಸಿದೆ. ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳ ಬೆಳವಣಿಗೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಗಳು ಕೂಡ ಬೆಳೆಯಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಕಲಿಬೇಕು. ಮತ್ತೆ ಇದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೆ, ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬಹಳ ಪವರ್ಫುಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಇದು. ಅದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಸುಂದರ ಭಾಷೆ ಅಂತ ಕೂಡ ನಾವು ಕರೀತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಎಲ್ಲರೂ ಕಲೀಲಿ. ಕಲಿಯಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಅಕಾಡೆಮಿ ಮಾಡಲಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ, ಬೇರೆ ವಿಚಾರಗಳಿದ್ರೆ ಅದರ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿಜೇತರಿಗೆ